पैसे घेऊनही वेळेवर फ्लॅटचा ताबा न देणारे, बनावट कागदपत्रे बनवून जागांवर अतिक्रमण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर MPID नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत तक्रार आल्यास पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत। जागेच्या मालकीचा मुद्दा हा दिवाणी दावा आहे। पोलीस निवाडा करणार नाही, तर पोलीस जागेचा ताबा कोणाकडे होता हे पाहून ती स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल। महारेराच्या टाइम लाईन नुसार फ्लॅटचा ताबा देण्याबाबतचे उल्लंघन केले असेल तर फ्लॅट घेण्यासाठी ग्राहकांनी दिलेली रक्कम ही गुंतवणूक केल्याचे मानून संबंधितांवर MPID नुसार कारवाई करण्यात येणार आहे। बांधकाम व्यावसायिकांकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत नुकतीच क्रीडाई सोबत बैठक घेण्यात आली असून त्यातून काय मार्ग काढता येईल हे पाहिले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुत्राच्या अपहरणावरून विचारलेल्या प्रश्नाबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की अपहरण, मिसिंग याकडे संवेदनशीलपणे पाहण्यास सांगण्यात आले आहे। सावंत प्रकरणात पोलिसांकडे जेव्हा अपहरणाची तक्रार आली तेव्हा पोलीस तातडीने सतर्क झाले। तो अपहरणाचा प्रकार नव्हता हे नंतर पुढे आले, पण विमान भारताच्या हद्दीबाहेर गेले असते तर ते पुन्हा परत मागे आणणे अवघड गेले होते। मुलींच्या मिसिंग बाबत अनेकदा आपण स्वतः रस्त्यावर उतरून शोध घेतलाय। पोलिसांना कोणी वापरून घेऊ शकणार नाही। पोलीस ठाण्यात कोणी आका काका नाही। गुन्हा केला असेल तर त्याला कोणीही वाचवू शकत नाही। गेल्या वर्षभरात खेळाडू व्यतिरिक्त कोणालाही नवीन शस्त्र परवाने देण्यात आले नाही। गरजेशिवाय तसेच ज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे व ज्यांनी नूतनीकरण केले नाही अशा 300 जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत। याशिवाय 400 जणांना शो कॉज नोटीस देण्यात आले आहेत। पोलिसांना राजकीय गुंडांचा दबाव नाही तर दबाव आहे तो जनतेचा, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले। शहरातील वातावरण चांगले असावे ही जनतेची अपेक्षा आहे। त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये याचा दबाव पोलिसांवर आहे।